यानंतरची बातमी ती बिहारमधून। खान सरांच्या पाटण्यातल्या क्लास बाहेर झालेल्या गोळीबाराप्रकरणी एक धक्कादायक ट्विस्ट आलाय। क्लास बाहेर गोळीबार झाल्याचा दावा खान सरांनी केला होता। आता मात्र पोलिसांनी या प्रकरणात खान सरांच्याच बॉडीगार्डना गोळीबार केल्याप्रकरणी अटक केली आहे। काय आहे हा सगळा चक्रावून टाकणारा प्रकार, पाहूया एक सविस्तर रिपोर्ट। खान सरांच्या क्लास बाहेरच्या राड्यामध्ये मोठा ट्विस्ट। क्लास बाहेर गोळीबार खान सरांच्याच बॉडीगार्ड कडून। खान सरांच्या बॉडीगार्डना अटक, खान सरांनाही लवकरच अटक। पोलिसांच्या ताब्यात असलेले हे खान सरांचे बॉडीगार्ड मंगळवारी बिहारमधल्या पाटण्यातल्या मुसलापूरमध्ये खान सरांच्या क्लास बाहेर गोळीबार झाला, दगडफेक झाली आणि मोठा राडा झाला। यामध्ये सुरक्षा रक्षक जखमी झाला। राड्याचा सीसीटीव्ही पाहून पोलिसांची तपासाची चक्र फिरू लागली। या राड्यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली। विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली। क्लासेसच्या स्पर्धेमधून कोचिंग माफियानी गोळीबार केल्याचा आरोप त्यावेळी खान सरांनी केला होता। त्यावेळी खान सर काय म्हणाले होते, पहा। कोचिंग वाले हैं सब, ये एक दो तो यहाँ अभी उसको बयान दिया है, वो अभी हॉस्पिटल में है। वजह क्या है, क्या सर, क्यों ऐसा कर रहा है? कहना ये है कि सस्ते फीस में क्यों पढ़ा रहे हो कि इतना रिजल्ट हो जाएगा। मेन यही है कि इतने कम फी में इतने लोगों को ना पढ़ाया जाए। और प्रशासन से भी कहते हैं कि सिक्योरिटी ध्यान में रखा जाए, क्योंकि गरीब को भी पढ़ने का अधिकार है। हजारों की संख्या में जब रिजल्ट हो जाता है तो थोड़ा इस तरह से असामाजिक तत्व जो होते हैं वो अपना सोचते हैं कि दबा दिया जाए। ये सभी क्या ऑफिस पर हमला करने वाले पूरा ऑफिस तोड़ ताड़ दिया है, तो गोली चला दिया। आप किसको हमला करने आ गए? यहाँ हमारे घर पे किसको करना है? चिन्हित किया गया आपके? हाँ, कि सीसीटीवी कैमरा फुटेज को दे दिया गया है, चिन्हित कर लिया गया, गार्ड भी पहचान गया वहाँ पे, बगल की कोचिंग। आता मात्र या सगळ्यामध्ये मोठा ट्विस्ट आलाय। गोळीबाराप्रकरणी सुरुवातीला ज्ञानबिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद यांना अटक करण्यात आली होती। मात्र सोशल मीडियावर एक नवा व्हिडिओ समोर आला आणि तपासाची दिशाच बदलली। या व्हिडिओत गोळीबार करणाऱ्या दोन व्यक्ती दिसतायत। हे दोघंही खान सरांचे बॉडीगार्ड आहेत। या बॉडीगार्डनीच गोळीबार केल्याचं दिसतंय। या दोन्ही बॉडीगार्ड्सना अटक करण्यात आली आहे। त्यांची शस्त्र न्याय वैद्यक विश्लेषणासाठी पाठवण्यात आली आहे। त्याचबरोबर खान सरांवरही शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। इसमें आप लोग अवगत करा दिया गया है कि जो अभी तक अनुसंधान में आया है तो उन लोगों को फॉरवर्ड किया गया है। बाकी उन लोगों के जो हथियार हैं उसको एफएसएल में अभी भेजा गया है जांच करने के लिए। बाकी अभी अनुसंधान चल रहा है, जैसा आएगा उसका आपको अवगत कराया जाएगा। मैंने बताया कि एफआईआर होने के बाद जो दो व्यक्ति जो वीडियो में दिख रहे हैं फायरिंग करते हुए, उनको पहचान करके उनको गिरफ्तार किया गया है। या संपूर्ण वादाची सुरुवात बिहार पोलीस भरतीच्या निकालानंतर झाली। आमच्याच क्लासमधले विद्यार्थी सर्वाधिक यशस्वी झाल्याचा दावा खान ग्लोबल स्टडीजचे फैजल खान आणि ज्ञानबिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद या दोघांनी केला। दोन्ही बाजूंनी यशस्वी उमेदवारांसाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले आणि पाटण्यात त्याचे मोठ्या प्रमाणावर पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात आले। याच काळात खान सरांच्या कर्मचाऱ्यांनी ज्ञानबिंदू कोचिंग सेंटरच्या बोर्डावर आपला बॅनर लावल्यानं वादाची ठिणगी पडली। त्यानंतर खान सरांच्या कोचिंग क्लास बाहेर मोठा राडा झाला। कोचिंग क्लासेस मधली स्पर्धा किती तीव्र झाली आहे आणि त्यातून कोचिंग माफिया कसे हैदोस घालतायत याचे हे धक्कादायक उदाहरण आहे। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।